समाजाच्या विविध घटकांपर्यंत विकासाच्या योजना उपाययोजना पोहोचविण्याचे हे प्रशासनाचे काम असते। तर पत्रकारितेमार्फत जनतेपर्यंत माहिती पोहोचविली जाते। त्यामुळे पत्रकारिता आणि प्रशासन ही समाजरथाची दोन चाके आहेत। परस्परांच्या सहकार्यावरच समाजाची प्रगती अवलंबून आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात दर्पण दिनाचे औचित्य साधून आज पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमास विभागीय अधिकृती समितीचे अध्यक्ष डॉ. माधव सावरगावके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी आदींची उपस्थिती होती। प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले। दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली। या कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले। जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की ज्या काळात बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारिता केली तो काळ नंतरचा स्वातंत्र्य संग्रामाचा काळ आहे आणि आताचा काळ यात फरक आहे। प्रश्नांचे स्वरूप बदलले आहेत। असे असले तरी पत्रकारितेची जबाबदारी तीच आहे। सध्या संस्कृती आणि संस्कारापासून व्यक्ती दुरावल्या असल्याचा प्रश्न समाजापुढे निर्माण झाला आहे। त्यामुळे कन्याभ्रूण हत्या, गर्भलिंगनिदान, व्यसनाधीनता, कौटुंबिक हिंसाचार, वृद्धावस्थेत आई-वडिलांचा मुलांनी सांभाळ न करणे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत, तर त्यासाठी समाज प्रबोधन करणे आवश्यक असून ती जबाबदारी पत्रकारांनी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले। पत्रकारांच्या आरोग्य तपासणीसाठी प्रशासन पुढाकार घेईल, असेही सांगितले। याप्रसंगी सिद्धार्थ गोदाम, डॉ. अब्दुल कलाम यांनी आपले अब्दुल कदीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, AIN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।